चला मित्रांनो, आता मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राममध्ये आपण जे मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या ऑर्डर असते, आपण अरेंज करत असताना इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करत असताना, तर ती कशा प्रकारे आहे आणि ती एक्सपेरिमेंटली कशी डिटरमाइन केलेली आहे. जसं आपण सेकंड रो एलिमेंटचे डायटॉमिक मॉलिक्यूल जेव्हा आपण स्टडी करतो, तर त्यावेळेस आपण लिथियमपासून तर नायट्रोजनपर्यंत मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी ऑर्डर डिफरंट लिहितो आणि नंतर मग ऑक्सिजनपासून तर फ्लोरीनच्या जेव्हा मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढतो, तर त्यावेळेस त्यांचे एनर्जी लेवल्स, एनर्जी ऑर्डर डिफरंट लिहितो. ते आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेली आहे आणि ती एक्सपेरिमेंटली कोणत्या कारणावर डिफरंट आहे ते आपण समजून घेऊ. जसं सुरुवातीला आपण फ्रॉम कुठपासून कुठपर्यंत, फ्रॉम लिथियम, बेरिलियम, बोरॉन, त्यानंतर कार्बन अँड नायट्रोजन पर्यंत ही डिफरंट ऑर्डर आहे की नाही. तर ही मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी ऑर्डर या लिथियमपासून तर नायट्रोजनपर्यंत कशी आहे ती पहिली समजून घेऊ आपण. जसं यांची ऑर्डर जर आपण स्टडी केली तर लोवेस्ट एनर्जी ऑर्बिटल आपली सिग्मा 1s, त्याच्यानंतर सिग्मा स्टार 1s, त्याच्यानंतर सिग्मा 2s, त्याच्यानंतर सिग्मा स्टार 2s. इथपर्यंत तर दोन्ही यांची सेम असते. पण त्यानंतर ही जी आहे पाय 2px इक्वल टू पाय 2py आणि त्यानंतर नेक्स्ट सिग्मा 2pz है की नाही. आणि नंतर मग असते पाय स्टार 2px इक्वल टू पाय स्टार 2py. हे इक्वल टू काय आहे, सेम एनर्जी ऑर्बिटल आहे. म्हणजे सुरुवातीला इलेक्ट्रॉन्स सिंगली फील्ड होईल आणि नंतर पेअर्ड होईल. त्यानंतर फायनली शेवटचे असते सिग्मा स्टार 2pz. अशा प्रकारे जर आपण जेव्हाही लिथियमपासून तर नायट्रोजनपर्यंत मॉलिक्यूलमधले इलेक्ट्रॉन्स या मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट करू, तर या प्रकारे त्यांची ऑर्डर राहील. आणि जेव्हा आपण सेकंड कोणासाठी, फॉर कोणाकोणासाठी, आता ऑक्सिजन आणि फ्लोरीन आणि निऑन या तीन एलिमेंटसाठी, फॉर ऑक्सिजन मॉलिक्युल्स, फ्लोरीन मॉलिक्युल्स अँड निऑन मॉलिक्युल्स, यांच्यासाठी ही ऑर्डर डिफरंट राहील. ते पण हे कुठे डिफरंट आहे ते आपण समजून घेऊ. यांच्यासाठी ही जी मॉलिक्युलर ऑर्बिटलची ऑर्डर आहे ती राहील सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, त्यानंतर सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s. इथपर्यंत कॉमनच राहील. बस आता फरक इथे होऊन जाईल, बघा लक्षात ठेवायचं आहे. ही जी ऑर्डर आहे ती इथे सिग्मा 2pz पहिल्यांदा येईल, हे वाली लोअर एनर्जी राहील आणि नंतर मग इलेक्ट्रॉन्स पाय 2px इक्वल टू पाय 2py यांच्यामध्ये फिलअप होईल. बाकी समोर सेम ऑर्डर राहणार आहे. पाय सिग्मा स्टार पाय स्टार 2px इज इक्वल टू पाय स्टार 2py आणि फायनली सिग्मा स्टार 2pz. अशा प्रकारे हे ऑर्डर राहील. आता हा जो डिफरन्स आलेला आहे यांच्यामध्ये, तर हे कशामुळे आलेलं आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ॲक्च्युली हे एक्सपेरिमेंटली ऑर्डर काढलेली आहे. त्याच्यामुळं आता एक्सपेरिमेंट केल्यानंतर जेव्हा यांच्या ॲटॉमिक ऑर्बिटल स्टडी करण्यात आल्या, तर यांच्या ॲटॉमिक ऑर्बिटलमधला जो एनर्जी डिफरन्स आहे, कोणत्या कोणत्या ॲटॉमिक ऑर्बिटल्समधला एनर्जी डिफरन्स, 2s आणि 2pz. म्हणजे जसं आपण लिहितो की नाही 1s, 2s, 2px, 2py आणि 2pz. तर या 2pz आणि 2s यांच्यामधला एनर्जी डिफरन्स हा एक्सपेरिमेंटली जेव्हा कॅल्क्युलेट करण्यात आला, कोणकोणत्या आयटमसाठी, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजनसाठी, तर हा एनर्जी डिफरन्स खूप कमी आहे दोन याच्यामधला. आणि दोन याच्यामधला एनर्जी डिफरन्स कमी असल्यामुळं यांच्यामधले इलेक्ट्रॉन स्ट्रॉंग रिपल्शन करत, एनर्जी डिफरन्स कमी असल्यामुळं इलेक्ट्रॉन रिपल्शन करत आणि त्यामुळं हे जे लिथियमपासून नायट्रोजनपर्यंत
हे जे तुम्ही इलेक्ट्रॉन्स हे जे ऑर्बिटलची अरेंजमेंट केलेली आहे हे स्ट्रॉंग रिपल्शन झाल्यामुळे सिग्मा 2p z हे हायर एनर्जी ऑर्बिटल राहील. आणि आता आपण पाहू की इथे सिग्मा 2p z हे लोअर एनर्जी ऑर्बिटल झाले. कशामुळे झाली? कोणासाठी? ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑनसाठी. एक्सपेरिमेंटली जेव्हा 2s आणि 2p z ऑर्बिटल मधला एनर्जी डिफरन्स पाहण्यात आला कोणासाठी? ऑक्सिजन आणि फ्लोरीनसाठी. तर तो एनर्जी डिफरन्स खूप जास्त होता आणि खूप जास्त डिफरन्स असल्यामुळे देर इज नो रिपल्शन. तिथे रिपल्शन होणार नाही. मीन्स इलेक्ट्रॉन्स आर फिल अप इन लोअर एनर्जी आणि म्हणून रिपल्शन न झाल्यामुळे सिग्मा 2p z आर लोअर एनर्जी ऑर्बिटल्स. आणि म्हणून आपण जेव्हा ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल ड्रॉ करतो तर तेव्हा आपण सिग्मा 2p z लोअर एनर्जी घेतो. व्हाईल आपण जेव्हा लिथियम पासून तर नायट्रोजन पर्यंत मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करतो त्यावेळेस सिग्मा 2p z हे हायर एनर्जी ऑर्बिटल घेत असतो. आलं सर्वांच्या लक्षात? आणि यामुळेच आता आपण जे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढणार आहोत आतापर्यंत आपण लिथियम पासून तर नायट्रोजन पर्यंतच्या ड्रॉ केल्या. आता आपण ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला एनर्जी ऑर्डर ही थोडी चेंज करावं लागेल. आणि म्हणून हा चेंज का आला तर तो एक्सपेरिमेंटली चेंज आहे. एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं की लिथियम पासून तर नायट्रोजन पर्यंत जे ॲटम्स असतात त्यांच्या 2s आणि 2p z ऑर्बिटल ह्या क्लोज एनर्जी ऑर्बिटल असतात. Therefore, they undergo strong repulsion and hence the sigma 2p z orbital are higher energy. While from oxygen to fluorine, the energy difference between 2s and 2p z is very high. There is no repulsion and hence the electrons are occupied in sigma 2p z lower energy orbitals. लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? तर त्याच्यामुळे आता आपण ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन या तीन मॉलिक्यूलच्या होमोडायटॉमिक मॉलिक्यूलच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करणार आहोत. चला मित्रांनो आता आपण ऑक्सिजन मॉलिक्यूलची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करणार आहोत. आता ऑक्सिजन मॉलिक्यूल जो असतो तो ऑक्सिजन ॲटम पासून कंबाईन होऊन तयार होणार आहे. ॲटमिक ऑर्बिटल ऑक्सिजन ॲटमचे कंबाईन होतील आणि त्यांच्यापासून तेवढ्याच मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. त्यामुळे ऑक्सिजन ॲटमच्या ॲटमिक ऑर्बिटल जे असतात त्या पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे ज्या कंबाईन होऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवणार आहे. तर ऑक्सिजन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2px2, 2py1 आणि 2pz1. ह्या ॲटमिक ऑर्बिटल कंबाईन होतील आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील. त्याच्यामुळे आता आपण ॲटमिक ऑर्बिटल कंबाईन करू यांच्या. जसं एक ऑक्सिजन ॲटम जर घेतला मी इकडे बघा लक्षात ठेवा, हा एक ऑक्सिजन ॲटम घेतला आणि या ऑक्सिजन ॲटमच्या ॲटमिक ऑर्बिटल घेऊ आणि असंच दुसरा ऑक्सिजन ॲटम्स घेणार आहोत. दुसरा ऑक्सिजन ॲटम त्यांच्यासुद्धा आपण ॲटमिक ऑर्बिटल घेऊ आहे ना, ज्यांच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होत असते. तर लोवेस्ट ॲटमिक ऑर्बिटल कोणती असेल? 1s. त्यानंतर यांची ही 1s, ह्या 1s लोवेस्ट एनर्जी ऑर्बिटल आहे. त्याच्यानंतर 2s, यांची ही 2s अशा प्रकारे. त्याच्यानंतर यांची 2px, 2py आणि 2pz, 2px, 2py आणि 2pz एका ऑक्सिजन ॲटमची. असंच इकडे दुसऱ्या ऑक्सिजन ॲटमची 2px, 2py, 2py आणि 2pz अशा प्रकारे ह्या ॲटमिक ऑर्बिटल घेतो आपण. आता यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करू आपण. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2px मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 आणि 1 अशा प्रकारे. इकडे तसंच आहे, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहे, इथे 1 इलेक्ट्रॉन्स आहे, इथे 1 इलेक्ट्रॉन्स आहे. असं आपण हे ॲटमिक ऑर्बिटल्स चे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केले. आता ह्यांचे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते. तर जसं हे 1s ॲटमिक ऑर्बिटल कंबाईन होईल आणि यांच्यापासून 2 अशा मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील. आपल्याला माहिती आहे जेवढ्या ॲटमिक ऑर्बिटल कंबाईन झाल्या तर सिग्मा 1s आणि सिग्मा स्टार 1s. तर 2 इलेक्ट्रॉन्स इथे येतील आणि 2 इलेक्ट्रॉन्स इथे येतील. ठीक आहे. सिमिलरली
या एका ऑक्सिजन ॲटमची 2s आणि दुसऱ्या ऑक्सिजन ॲटमची 2s हे कंबाईन होईल सिग्मा 2s आणि अशीच एक सिग्मा स्टार 2s ऑर्बिटल तयार होईल. सिग्मा स्टार अँटीबॉन्डिंग टू 2s ऑर्बिटल तयार होईल. 4 इलेक्ट्रॉन्स 2 इथे जातील, 2 इथे जातील. आता मेन आहे आपलं की इथे आतापर्यंत आपण नायट्रोजन पर्यंत हे 2px 2py आणि 2px 2py ह्या लोअर एनर्जी ऑर्बिटल दाखवत होतो. तर इथे हे 2pz ऑर्बिटल जे आहे ही 2pz ऑर्बिटल लोअर एनर्जी ऑर्बिटल आहे. त्याचं कारण मी आत्ताच सांगितलेलं आहे तुम्हाला की 2pz ऑर्बिटल का लोअर आहे, कारण यांच्यामधला एनर्जी डिफरन्स जो आहे तो खूप जास्त आहे 2s मधला आणि 2pz मधला. दॅट्स वाय सिग्मा 2pz पहिल्यांदा घ्यायचे, सिग्मा 2pz ही ऑर्बिटल पहिल्यांदा घ्यायची. त्याच्यानंतर हे 2px 2py जे ऑर्बिटल्स आहेत ह्या मिक्स करायच्या आणि यांच्यापासून सुद्धा बॉन्डिंग ऑर्बिटल्स तयार होतील, दोन बॉन्डिंग ऑर्बिटल, दॅट इज पाय 2px आणि पाय 2py अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्सही तशाच तयार होणार आहे. अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स तुमच्या हे जे तुमचा 2px पाय 2px आणि पाय 2py यांच्यापासून दोन अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स तयार होईल, पाय स्टार 2px आणि पाय स्टार 2py, पाय स्टार 2py. आणि ही जी सिग्मा 2pz आहे हे हायर एनर्जी ऑर्बिटल असेल. ते कोणत्याही केसमध्ये हायरच एनर्जी ऑर्बिटल आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. सिग्मा स्टार 2pz ही हायेस्ट एनर्जी ऑर्बिटल असेल. आता आपल्यापाशी 2 to 4 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. तर 2 इलेक्ट्रॉन्स इथे येतील, बरोबर आहे. 2 इलेक्ट्रॉन्स इथे येतील, 2 4 6 आहे की नाही. आपल्यापाशी आहे 8 इलेक्ट्रॉन्स. तर 1 इलेक्ट्रॉन्स इथे जाईल आणि 1 इलेक्ट्रॉन्स इथे जाईल. महत्त्वाचं हेच आहे आपलं. त्याच्यामुळे ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक इन नेचरचा आहे, 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. इकडे आपण एनर्जी चेंज दाखवून राहिलो ड्युरिंग द फॉर्मेशन्स ऑफ मॉलिक्युल्स. तर ह्या जे तयार झालेले आहेत हे कोणत्या आहेत, यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स, ह्या ऑक्सिजन मॉलिक्युलच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. तर हे झाली त्यांची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. आता म्हणूनच आपण सांगत असतो की जेव्हा यांची माहिती देतो तर मॉलिक्युलर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्युल्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन O2 मॉलिक्युल्स. O2 मॉलिक्युल्स मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती राहतील. आता आपल्यापाशी एका ऑक्सिजन पाशी 8 आहे, तसेच दुसऱ्या ऑक्सिजन पाशी 8, म्हणजे टोटल आपल्यापाशी 16 इलेक्ट्रॉन्स आहे जे आपल्याला त्यांच्या मॉलिक्युलर ऑर्बिटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये सांगत असतो की मॉलिक्युलर, बघा लक्षात ठेवायचं आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स ऑफ molecular orbital electronic configurations of O2 molecules. O2 molecules आता molecular orbital electronic configuration में sigma 1s, sigma star 1s, sigma 2s, sigma star 2s. त्याच्यानंतर आपली कोणती ऑर्बिटल असते ही महत्त्वाची आहे, इथे चेंज होते आपला सिग्मा 2pz, बरोबर आहे. सिग्मा 2pz नंतर काय पाय 2px, नंतर पाय 2py आणि याच्यानंतर कोणती आहे आपली, बघा लक्षात ठेवायचं आहे जे अँटी बॉन्डिंग राहणार आहे, पाय स्टार 2px, पाय स्टार 2px आणि इक्वल टू पाय स्टार 2py अशा राहणार आहे, बरोबर आहे. आता आपल्यापाशी 16 इलेक्ट्रॉन्स आहेत जे डिस्ट्रीब्यूट करायचे आहे आणि शेवटची आपली कोणती आहे सिग्मा स्टार 2s 2px आहे की नाही. यांच्यामध्ये आपल्यापाशी 16 इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. 2 इलेक्ट्रॉन्स इथे जातील, 2 4, त्याच्यानंतर 6 8 10 11 12 13 14. आता जे 1 इलेक्ट्रॉन्स आहेत ते असे सिंगली इथे डिस्ट्रीब्यूट होतील कारण हे सारख्या एनर्जीचे आहे. अशा प्रकारे आपण यांना इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत O2 मॉलिक्युल्समध्ये. त्यामुळे O2 मॉलिक्युलची जर बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची असेल, बॉन्ड ऑर्डर ऑफ O2 मॉलिक्युलची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करतो आपण, नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. बॉन्डिंग मध्ये किती आहे 2 2 4 2 6 2 8 2 10 10 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये आहे आणि अँटी बॉन्डिंग मध्ये पहा 2 2 4 आणि 2 6
6 इलेक्ट्रॉन्स अँटी बॉन्डिंग मध्ये आहे डिवायडेड बाय 2 मीन्स 4/2 आणि 4/2 असेल तर बॉन्ड ऑर्डर किती येणार आहे 2. दॅट्स वाय हियर द नंबर ऑफ बॉन्डिंग ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर दॅन अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स इट इज अ स्टेबल मॉलिक्यूल. हा वाला मॉलिक्यूल काय असतो स्टेबल मॉलिक्यूल्स असतो आणि विच इज एक्झिस्ट म्हणजे जो तयार होत असतो लक्षात ठेवायचा आहे की नाही स्टेबल असतो. इट्स बॉन्ड ऑर्डर इज 2 म्हणजे ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड असणार आहे बॉन्ड ऑर्डर 2 असते. त्यानंतर यांचं मॅग्नेटिक नेचर बघा लक्षात ठेवायचं आहे. जे व्हीबीटी थेअरीचं फेल्युअर होतं की ऑक्सिजनचं मॅग्नेटिक नेचर व्हीबीटीच्या म्हणण्यानुसार डायमॅग्नेटिक होतं पण मॅग्नेटिक नेचर जे आहे कोणाच्या म्हणण्यानुसार हे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीच्या म्हणण्यानुसार यांच्यापाशी 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे दे आर पॅरामॅग्नेटिक इन नेचर. त्यांचं पॅरामॅग्नेटिक नेचर असेल आणि म्हणून आपण मॅग्नेटिक नेचर जर एक्सप्लेन केलं तर यांचं पॅरामॅग्नेटिक इन नेचर असते कोणाचं ऑक्सिजन मॉलिक्यूलचं. तर हे झालं कोणाचं ऑक्सिजन मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. आता या ऑक्सिजन मॉलिक्यूल्सवर खूप सारे क्वेश्चन्स येत असतात लक्षात ठेवायचं आहे. तर हे तर झालं आपण ऑक्सिजन मॉलिक्यूल्स विषयी माहिती. तर जर आपण आता ह्याच एनर्जी डायग्राम जर आपल्याला कोणासाठी काढायला सांगितल्या असत्या हीच एनर्जी डायग्राम जर मी ऑक्सिजन बघा लक्षात ठेवायचं आहे ऑक्सिजन त्यानंतर O2 पॉझिटिव्ह त्यानंतर O2 निगेटिव्ह आणि O2 डायनिगेटिव्ह साठी मी जर यांचे नेचर यांचं पॅरामॅग्नेटिक नेचर डायमॅग्नेटिक नेचर यांची बॉन्ड ऑर्डर विचारली असते तर तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. बघा मी सर्वात पहिल्यांदा ऑक्सिजन मॉलिक्यूलसाठी लिहितो. ऑक्सिजन मॉलिक्यूलपाशी टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहे आपल्यापाशी 16 इलेक्ट्रॉन्स आहेत जे आत्ताच आपण काढले होते म्हणजे सिग्मा 1s2 त्यानंतर सिग्मा स्टार 1s2 त्यानंतर सिग्मा 2s2 त्यानंतर सिग्मा स्टार 2s2 8 इलेक्ट्रॉन्स ते इथपर्यंत झालेच. त्यानंतर सिग्मा 2px 2pz2 त्याच्यानंतर पाय 2px 2 इक्वल टू पाय 2py 2 हे झाले आपले 14 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर पाय स्टार 2px यामध्ये 1 होता आणि पाय स्टार 2pz मध्येही 1 होता. त्याच्यामुळे इथे 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स होते आहे की नाही त्याच्यामुळे पॅरामॅग्नेटिक होता. त्यामुळे ऑक्सिजनच्या विषयी जर आपण विचारात घेतला तर बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट केली होती आपण तर बॉन्ड ऑर्डर मध्ये काय होतं नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2 है ना. त्यामुळे नॅचरली 10 मायनस 6 डिवायडेड बाय 2 मीन्स 2 बॉन्ड ऑर्डर आली होती आपली. पण आता मी जर म्हटलं असतं की ऑक्सिजन पॉझिटिव्ह आता ऑक्सिजन पॉझिटिव्हचं आपल्याला जर मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन द्यायचं असेल तर यांच्यापाशी आता टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहे 15 इलेक्ट्रॉन्स आहे. मग आता 1 इलेक्ट्रॉन्स इथे कमी होऊन जाईल. हा सुद्धा पॅरामॅग्नेटिक असेल बरोबर आहे. हा तर पॅरामॅग्नेटिक आहेच ऑक्सिजन तर O2 पॉझिटिव्ह सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे. आपण यांची बॉन्ड ऑर्डर सुद्धा कॅल्क्युलेट करू आहे की नाही. बघा काय राहणार आहे पहिले सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s2 हे 15 इलेक्ट्रॉन्स आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. सिग्मा स्टार 2s2 सिग्मा 2pz2 त्याच्यानंतर पाय 2px2 त्याच्यानंतर पाय 2py2 त्याच्यानंतर आता बघा पाय स्टार 2px1 आणि इक्वल टू पाय स्टार 2pz यांच्यामध्ये 0 राहील म्हणजे एकच अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल यांच्यामध्ये. त्याच्यामुळे यांचं पॅरामॅग्नेटिक तर नेचर आहे पण यांची बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट करतो म्हटलं बघा लक्षात ठेवायचं आहे बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर सरळ सरळ यांच्या बॉन्ड ऑर्डरमध्ये कशाचा फरक पडणार आहे हाफचा फरक पडणार आहे. बघा काय बॉन्डिंग ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स तेवढेच आहे पण अँटी बॉन्डिंग मधला 1 इलेक्ट्रॉन्स कमी होऊन राहिला इथचा प्लस झालेला म्हणून 5 येईल आणि 5/2 म्हणजे 5/2 असल्यामुळे काय येणार आहे 2.5 बॉन्ड ऑर्डर येईल. म्हणजे बॉन्ड ऑर्डरचा जर विचार केला आपण बघा लक्षात ठेवायचा आहे बॉन्ड ऑर्डरचा जर विचार केला तर O2 पॉझिटिव्हची बॉन्ड ऑर्डर काय राहणार आहे 2.5 बॉन्ड ऑर्डर आहे याची. त्याच्यानंतर O2 ची बॉन्ड ऑर्डर काय आहे तुमची 2 आहे ठीक आहे. चला आता O2 निगेटिव्हची बॉन्ड ऑर्डर काढू. O2 निगेटिव्ह मीन्स 17 इलेक्ट्रॉन्स
एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन याच्यात ऍड झाला आहे की नाही. आता एक इलेक्ट्रॉन जर ऍड झाला तर तो कुठे ऍड होईल, इथे ऍड होईल. म्हणजे इथे ऍड होईल एक अनपेअर्ड राहील. म्हणजे आपला इलेक्ट्रॉन्स कुठे वाढेल, हे नॉन बॉन्डिंग मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स होऊन जाईल है ना. म्हणून आपण काय करणार आहोत, तर मी जर आता डायरेक्ट बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर काय होईल, बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट करतो म्हटलं यांची, तर काय करायला लागेल आपल्याला, एक 17 इलेक्ट्रॉन्स म्हणजे कुठे इथे येईल तो एक इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. एक इलेक्ट्रॉन जर इथे आला तर नंबर ऑफ बॉन्डिंग तर आपले 10च आहे, पण अँटी बॉन्डिंग मध्ये एक वाढला, इथे एक वाढला, म्हणजे 10 - 7 झाले डिवायडेड बाय 2 मीन्स 3/2 मीन्स 1.5 बॉन्ड ऑर्डर होईल यांची आहे की नाही. आणि हे जर आपण O2 डायनिगेटिव्ह घेतला तर हे 18 इलेक्ट्रॉन्स होईल. आता हा O2 डायनिगेटिव्ह ऍक्च्युअली तुमचा एक इलेक्ट्रॉन्स इथे वाढेल वापस. दिस इज फॉर O2 डायनिगेटिव्ह. O2 डायनिगेटिव्ह मॉलिक्यूल साठी राहील. तर असं जर झालं तर यांची बॉन्ड ऑर्डर तुम्ही कशी कॅल्क्युलेट करसाल, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू पॅराईड बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. 10 - 8 पुन्हा एक इलेक्ट्रॉन्स वाढला नॉन बॉन्डिंग मध्ये 2, म्हणजे 2/2 म्हणजे 1 बॉन्ड ऑर्डर येईल. त्याच्यामुळे बॉन्ड ऑर्डर जर तुम्ही अरेंज करतो म्हटलं तर O2 पॉझिटिव्ह 2.5 बॉन्ड ऑर्डर आहे, O2 ची 2 आहे, O2 निगेटिव्ह ची 1.5 आहे आणि O2 डायनिगेटिव्ह ची बॉन्ड ऑर्डर 1 आहे. त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ विचारली असती तर बॉन्ड लेंथ इज सर्वात जास्त बॉन्ड लेंथ कोणाची राहिली असती, O2 डायनिगेटिव्ह हॅज हायएस्ट बॉन्ड लेंथ. त्याच्यानंतर O2 निगेटिव्ह, त्याच्यानंतर O2 आणि सर्वात कमी बॉन्ड लेंथ कोणाची असती, O2 पॉझिटिव्हची. अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं आहे. मॅग्नेटिक नेचर सांगितलं असतं तर मॅग्नेटिक नेचर विषयी विचारलं असतं तर तुम्हाला सांगायचं होतं. तर यांचं जर मॅग्नेटिक नेचर तुम्हाला विचारलं असतं तर मॅग्नेटिक नेचरमध्ये कोणाचं मॅग्नेटिक नेचर काय आहे, यांच्यामध्ये O2चं ही मॅग्नेटिक नेचर काय आहे, पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे की नाही. O2 पॅरामॅग्नेटिक आहे, O2 पॉझिटिव्ह सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे की नाही. इट कंटेन 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. यांच्यामध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स होते, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. यांच्यामध्ये 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे ना. त्यामुळे हा सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे. O2 मोनोनिगेटिव्ह सुद्धा कसा आहे माहिती आहे का, पॅरामॅग्नेटिक आहे. इट ऑल्सो कंटेन 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. बट O2 डायनिगेटिव्ह no unpaired electrons, it is diamagnetic in nature. म्हणजे यांच्यावर तुम्हाला हमखास क्वेश्चन असते ऑक्सिजनच्या याच्यावर. त्याच्यामुळे ह्या ऑर्डर तुम्हाला आल्या पाहिजे, ह्या ऑर्डर सुद्धा आल्या पाहिजे, डायग्राम सुद्धा काढता आल्या पाहिजे आहे की नाही. तर तुम्ही ऑक्सिजन मॉलिक्यूलची जर मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढा म्हटलं तर इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्यूट करायचे, ही एनर्जी लेवल्स का लोअर आली तेही तुमच्या लक्षात आलं असेल. मी थेरोटिकली पहिले एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर ऑक्सिजनसाठी आपण काही क्वेश्चन्स बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड लेंथ, बॉन्ड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ह्या सुद्धा माहिती केले. बॉन्ड एनर्जी सुद्धा सांगू शकतो. बॉन्ड ऑर्डर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बॉन्ड एनर्जी. सर्वात जास्त बॉन्ड एनर्जी याला लागेल तोडण्यासाठी, नेक्स्ट याला सर्वात कमी याला लागेल. अशा प्रकारे म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली ऑक्सिजन मॉलिक्यूलची जी मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आहे थोडी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करायचे. O2 पॉझिटिव्ह, O2 निगेटिव्ह, O2 डायनिगेटिव्ह यांच्याही मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करून पाहायचे आणि यांचं पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड एनर्जी, बॉन्ड लेंथ यावरचे क्वेश्चन्स क्लिअर करायचे, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला कोणतेही बॉन्ड ऑर्डर किंवा बॉन्ड एनर्जी विषयी, बॉन्ड लेंथ विषयी क्वेश्चन आला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. क्लिअर झालं. आता असंच आपण फ्लोरीन मॉलिक्यूलची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करतो.